नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेत रममाण असाल. आज मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे किंवा असे पण म्हणू शकता 2 रेमेडीज सांगणार आहे जे खूप जास्त पॉवरफुल आहेत. लक्षात घ्या, लॉ ऑफ अट्रॅक्शन मी नेहमी सांगते की जबरदस्त काम करतो. मॅनिफेस्ट आपण करायचं आहे आणि ते केलेलं प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे मिळू शकते, तुम्हाला मिळू शकते. जर तुम्ही ती गोष्ट स्वतः मॅनिफेस्ट केली तर तुम्हीच तुमचे आयुष्य बिघडवता, तुम्हीच तुमच्या आयुष्याला चुकीच्या मार्गाकडे नेता. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह वागता, तुम्ही काय, मी सुद्धा म्हणजे सगळ्यांसाठीच लागू आहे हे, तुम्ही म्हणजे फक्त तुम्हाला नाही बोलते मी. जेव्हा आपण निगेटिव्ह वागतो, जेव्हा आपण निगेटिव्ह बोलतो, तेव्हा आपल्या आयुष्यात सगळं काही निगेटिव्ह घडत जातं. आणि हाच प्रयोग तुम्ही करून बघा की तुम्ही पॉझिटिव्ह बोलून बघा, खूप पॉझिटिव्ह बोलून बघा. तुम्हाला दिवसभरात खूप आनंदीही वाटेल आणि हळूहळू त्या गोष्टी सत्यात उतरू लागतील. थोडक्यात सांगायचे तर तुम्ही सारखा 2 दिवस प्रयोग करा की मला बरं वाटत नाहीये, मला झोप आलीये, मला बरं वाटत नाहीये, मला झोप आलीये असं म्हणा. तुम्ही 2 दिवस झोपणार, थोडं काम करणार, झोपणार. पण हेच तुम्ही 2 दिवस म्हणा, आज इतकं फ्रेश वाटतंय, आज भरपूर काम करायचंय, आज भरपूर काम करायचंय. हे 2 तुम्ही प्रयोग करून बघा आणि त्यानंतर बघा. किंवा पाण्याचा ग्लास हातामध्ये घ्या आणि त्या पाण्याकडे बघून तुम्ही काहीच बोलू नका, जांभई थोडीशी द्या किंवा रटाळ जीवन झालंय असं म्हणा. ते पाणी प्या, ती एनर्जी बघा आणि त्याच पाण्यामध्ये तुम्ही स्वतःची ताकद सोडा की मी खूप खुश आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप निरोगी आहे, मी खूप समाधानी आहे, मी खूप पॉझिटिव्ह आहे, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, माझे आरोग्य खूप उत्तम आहे, मला नोकरी खूप चांगली आहे, मी जगातील सर्वात एकदम लकी म्हणजे खूप चांगली व्यक्ती आहे. असं जितकं बोलाल त्या पाण्याकडे बघून आणि मग ते तुम्ही पाणी ग्रहण कराल, तितके सुंदर रिझल्ट तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाहीत, हे मी तुम्हाला नक्की सांगते. आता 2 रेमेडी बघूया. छोट्या छोट्या आहेत पण तुम्हाला व्यवस्थित ऐकायचे आहेत. आपल्या हाताची ही 2 बोटे, आपल्या हाताची ही 2 बोटे शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस ओळीनं ही रेमेडी करायची. कोणत्याही वेळात करू शकता. ही 2 बोटे आपल्या आज्ञाचक्र जिथं आपण कुंकू लावतो त्या ठिकाणी टॅप करायचे अशी. आणि तुम्हाला म्हणायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे भरपूर सेविंग आहे, मला छान नोकरी आहे, मला घर आहे, जे काही तुम्हाला बोलायचं आहे, जे काही, ती ही 2 बोटे तुम्हाला अशी इथे दाबत दाबत तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजे अशी टॅप टॅप करत तुम्हाला बोलायचं आहे. शनिवार, रविवार, सोमवार हा तुम्हाला, किंवा रोज जरी केलं, फक्त शनिवार, रविवार, सोमवार नाही, रोज करा. ही बोट इथं टॅप करत आज्ञाचक्र दररोज तुम्हाला जागृत करायचं आहे. एकही दिवस चुकू नका. दुसरी रेमेडी शनिवार, रविवार, सोमवारची, त्यामुळे ही माझ्या असं सांगण्यात आली. रोज ही 2 बोटे 5 मिनिटं हा प्रयोग करायचा आहे तुम्हाला. तुमच्या सगळ्या इच्छा या ठिकाणी असं मारत तुमचं आज्ञाचक्र जागृत होईल आणि तुम्ही जी आज्ञा द्याल तुमच्या शरीराला आणि तुमच्या आज्ञाचक्राला, ती सत्यात उतरेल, ती भविष्यात उतरेल आणि तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. लक्षात घ्या, जगात दुःखी नाही किंवा जगात त्रास नाही असं एकही व्यक्ती नाही. अगदी तुम्ही बघत असाल पॉश बंगला आहे, पॉश गाडी आहे, सगळे, पण त्या माणसाच्या आत जाऊन जर तुम्ही उतरलात तर तुम्हाला कळेल की अरे दुःख सगळीकडे, त्यापेक्षा मी गरीब माझ्या झोपडीत बरा असं आहे. त्यामुळं आनंद किंवा सुख हे फक्त आणि फक्त आपल्या मान्यावर आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे त्यापेक्षा तुम्ही किती सुखी आहात हे खूप जास्त मॅटर करतं. आता दुसरा उपाय, आज्ञाचक्र कसं जागृत करायचं. उजव्या हाताची 2 बोटे कुठेही बसून कधीही करू शकता. 10 लोकात करू नका, ते म्हणतील हे काय करतोय, त्यामुळे एकांतात करा. दुसरी गोष्ट, हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांना पण सांगा की 1-2 मिनिटं फक्त आज्ञाचक्राला काम दे म्हणायचं, बघ तुझ्या आयुष्यात किती बदल घडतो. जी समजूतदार मुले असतील त्यांना सांगू शकता. दुसरा उपाय आहे तो शनिवार, रविवार, सोमवार करायचा आहे. प्रत्येक शनिवार, रविवार, सोमवार काळे थोडेसे तीळ घ्यायचे, तुमच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज 7 वेळा उतरवायचे आणि त्यानंतर टॉयलेटमध्ये फ्लश करायचे. तुम्ही म्हणाल ताई खाण्याची वस्तू आहे, हो,
पण ते काळे तीळ आपण निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी वापरलेले आहेत आणि टॉयलेट हा राहूचं प्रतीक आहे, त्यामुळे आपल्याला आपला राहू सुधारायचा आहे आणि काळ्या तिळामुळे आपल्या अंगातले सगळे ब्लॉकेजेस निघून जाणार आहेत। हा प्रयोग तुम्हाला भरपूर दिवस म्हणजे वर्षभर तरी करायचा आहे। शनिवार, रविवार, सोमवार मध्ये आधी विसरला काही हरकत नाही, जितकं लक्षात राहील तितक्या वेळा करा। पहिल्या 2 आठवड्यातच तुम्हाला चांगला फरक दिसून येईल की तुम्हाला फ्रेश वाटते, तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होत आहेत आणि हळूहळू तुमची प्रगती होत जाते। हा प्रयोग जर तुम्हाला सगळ्यांना करायचा असेल तर घरातल्या प्रत्येकाने स्वतःच्या डोक्यावर न उतरवायचे आणि फ्लश करायचं टॉयलेट मध्येच करायचं, बाकी कुठेही नाही। बाथरूम मध्ये करू का, बेसिन मध्ये करू का, नाही, याचा तो उपाय आहे, तो तसाच्या तसाच फॉलो करायचा, एवढं लक्षात घ्या। आता फ्लश नाहीये तरी नळ चालेल, बादलीनं पाणी टाकू शकता, असे प्रश्न येतात आणि मग कमेंट मध्ये मी उत्तर दिलं नाही तर मग त्या लोकांचे उपाय करायचे राहतात, म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहे। आता शनिवार, रविवार, सोमवार ताई पिरियड आला तर काय करू, सुतक आला तर काय करू, सगळ्या कुठल्याही वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता, फक्त कोणाच्या घरी गेल्यावर करायचं नाहीये, स्वतःच्याच घरामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे। दोन्ही उपाय अत्यंत जबरदस्त आहेत आणि बिना खर्चाचे, बिना कुठली झंझट तुम्हाला हे उपाय काम करतील। त्याचप्रमाणे आता हे झाले उपाय। ओरा क्लीन ब्रेसलेट म्हणजे तुमचा ओरा क्लीन ठेवण्याचं काम करतो ते ब्रेसलेट, वेट लॉसचे ब्रेसलेट, बीपीचे ब्रेसलेट, पीसीओडी ब्रेसलेट, त्याचप्रमाणे तुम्हाला स्किनचे कुठले आजार असतील त्याच्यासाठी ब्रेसलेट, मनी मॅग्नेट ब्रेसलेट, फिरोजा ब्रेसलेट, त्याचप्रमाणे 7 चक्रा जागृत करण्याचे 7 चक्रा ब्रेसलेट, गुडलक ब्रेसलेट, पायराइड फिरोजा, हे सगळे ब्रेसलेट तुम्हाला आता प्रचंड ऑफर मध्ये चालू आहेत। पायराइड स्टोन आणि जिब्बू कॉइन हा सुद्धा भरपूर ऑफर मध्ये तुम्हाला देत आहे, सगळ्यांनी लाभ घ्यावा। अत्यंत आकर्षक सुंदर असे आपले ब्रेसलेट आहेत जे तुम्ही फॅशन म्हणून पण यूज करू शकता। हे बघा, अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेत आणि सगळे घालायला पाहिजेत का नाही, आता मी सगळे घालते, मला आवडतात, पण तुम्ही आज एक घाला, उद्या एक घाला, नसतील घालायचे तर तुम्ही तुमच्या जवळ ठेवा तरी चालेल। व्यसन मुक्तीसाठी एमेथिस्ट ब्रेसलेट 100% काम करतो, प्रचंड काम करतो, मात्र त्या व्यक्तीची पण इच्छा पाहिजे की मला व्यसन सोडायचं आहे, हे सर्व तुम्हाला सिद्ध करून देईल। पायराइड फ्रेमवर श्रीयंत्र हे सुद्धा मिळेल, कापूर, ओले गंध आता भरपूर स्टॉक मध्ये, लक्ष्मी कुंचन पटापट बुकिंग करा तर तुम्हाला ते वेळेत पोहोचेल। लक्ष्मी कुंचन पाहिजे असेल तेही आहे, उदबत्त्या, धूप, सगळं, लक्ष्मी मूर्ती, गणपती मूर्ती, विष्णू लक्ष्मी मूर्ती, जे काही हवं त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। तुपाच्या वाती भरपूर खप आहेत, तुपाच्या वाती 50 तुपाच्या वातींचा एक डबा असतो, खूप छान तुपाच्या, गाईच्या तुपाच्या वाती आहेत, पूजेसाठी कायम लागतात। श्रावण वगैरे महिना जवळ येत आहे आणि तसंही दररोज सकाळ संध्याकाळ ज्या घरामध्ये गाईच्या तुपाची वात लावली जाते त्या घरातील सगळा दोष निघून जातो आणि घरामध्ये प्रचंड एनर्जी येते। तर हे सर्व तुम्ही करा, तुम्हाला नाही फरक पडला तर मला सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जितका शेअर कराल तेवढी तुमच्या आयुष्यात प्रगती होईल, कारण आपण आपल्यापर्यंत काही ठेवायचं नाही तर ते एनर्जी आपण पास करायची म्हणजे दुसऱ्याला द्यायची, तेव्हा ते जास्त काम करतं। आणि कमेंट बॉक्स मध्ये मी खूप खुश आहे, थँक्यू युनिवर्स हे वाक्य लिहायला विसरू नका, ही एनर्जी सुद्धा सगळ्यांची मिळून युनिवर्स पर्यंत नक्की पोहोचते। निगेटिव्हिटी सोडून द्या आणि पॉझिटिव्हिटीकडे वळा, आयुष्य सुंदर बनल्याशिवाय राहणार नाही। ब्रह्मांडामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला ते दिल्याशिवाय राहणार नाही, फक्त पॉझिटिव्हली मागायचा अवकाश आहे। चला तर मग, श्री स्वामी समर्थ।